नाना, शासनाने गोरगरिबांसाठी मोफत धान्य योजना काढली, तर पुरवठा अधिकारी आणि त्यातील काही जे कर्मचारी त्यांच्या संगनमताने इंदापूर तालुक्यात सर्व रेशन दुकानदार 20 रुपये घेतल्याशिवाय कोणालाही धान्य देत नाहीत. अशी भरपूर चर्चा आहे, परंतु लोक पुढे येत नाहीत. आपलं धान्य बंद होईल, आपलं हे होईल. तर त्या संदर्भात तुमची काय म्हणणं आहे? मी आपल्या प्रश्नाला एवढंच उत्तर देऊ शकतो की जर अशी कोणी बाधित असतील किंवा ज्यांच्याकडनं कोणी आतापर्यंत अशा पद्धतीनं काही घेतलेलं असेल, तर ते पैसे जर घेतलेले असतील असं जर आपल्याला निदर्शनास येत असेल किंवा त्या लोकांची तक्रार आमच्यापर्यंत जर आली, आपल्या माध्यमातून ही तक्रार आलेली, याच्या संदर्भात आम्ही पुरवठा शाखेला जाब विचारू आणि जर असे कोणी पुरवठाधारक जे असतील त्यांच्यावरती कडक कारवाईच्या संदर्भामध्ये आम्ही बडगा उगारू. जर त्यांनी ऐकलंच नाही तर मग मात्र त्यांच्यासाठी मी आंदोलन कसं करतो शरद चितारे हे लोकांना माहिती आहे. एसपींना आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्याच्या माध्यमातून कोकणी साहेब आता रिटायरच्या माध्यमात आम्ही आणले, बडतर्फ करणार होतो, परंतु ते बदली झाले. अशीच बदली न करता डायरेक्ट एखादा अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित करू आणि मग ते प्रकरण थांबवू आणि तालुक्यातली भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांची यादी समाजासमोर आणू. रेशन दुकानदार ही खासगीत म्हणतात की आम्हाला साहेबाला पैसे द्यावे लागतात, मग आम्ही कुठनं पैसे वसूल करायचे? नाही, मग हे रेशनदार दुकानदारांना महाराष्ट्र शासनाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की कुठल्या प्रकारचा 1 रुपया गोरगरिबाकडनं घ्यायचा नाही. स्वस्त धान्य दुकान हे फक्त लोकांना स्वस्त धान्य दुकान देण्यासाठी तर राज्य शासनाने फुकट अन्नदान व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणी जर पैसे घेत असेल तर ते बेकायदेशीर केले जाते आणि अधिकारी जर तसे पैसे मागत असतील दुकानदारांना वेटीस धरून तर मग निश्चित त्या अधिकाऱ्यांवरती आम्ही निलंबनाची कारवाई करू.